हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं सेकंड इयरच्या थर्ड सेमिस्टरमध्ये महालेज अकॅडमीमध्ये। माझं नाव निखिल सर। तर मी तुमच्या या इलेक्ट्रिकल ब्रांचचे थर्ड सेमिस्टरचे कोणकोणते सब्जेक्ट घेणार आहे, अकॉर्डिंग टू के स्कीम तुम्हाला कोणकोणते सब्जेक्ट आहेत ते सर्व काही तुम्हाला आजच्या फर्स्ट इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग पाहूयात। अकॉर्डिंग टू के स्कीम सेकंड इयर आणि थर्ड सेमिस्टरचा हा पूर्ण जे काही सब्जेक्ट आहेत ते पूर्ण सब्जेक्टला त्याची जी काही मार्किंग स्कीम आहे ते सगळं काही इथे समोर आपल्या स्क्रीनवर आहे ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय। बघा, थर्ड सेमिस्टर आहे, सेकंड इयर आहे, इलेक्ट्रिकल ब्रांच आहे। या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिसतोय। टेबलमध्ये पहिल्या कॉलम मध्ये सिरियल नंबर आहे, सेकंड कॉलम मध्ये सब्जेक्टचे नाव आहेत, त्यानंतर थर्ड कॉलम मध्ये त्या सब्जेक्टचा ॲब्रिव्हिएशन कोड मीन्स शॉर्ट फॉर्म आहे, त्यानंतर या ठिकाणी त्या सब्जेक्टचा कोड आहे, सब्जेक्ट कोड म्हणजे कोर्स कोड, त्यानंतर इथे लर्निंग स्कीम सांगितलेली आहे, त्यानंतर या ठिकाणी त्या सब्जेक्टचे क्रेडिट्स आहेत, ठीक आहे। त्यानंतर त्या सब्जेक्टचा जो फायनल 70 मार्कची जी फायनल एक्झाम आहे, रिटन एक्झाम, त्याचा पेपर ड्युरेशन इथं दिलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी थिअरी असेसमेंट, प्रॅक्टिकल असेसमेंट, लर्निंग असेसमेंट आणि त्या सब्जेक्टचे टोटल मार्क्स, असा हा पूर्ण टेबल आहे। चला एक एक पाहूया। फर्स्ट वाला जो सब्जेक्ट आहे, फर्स्ट सब्जेक्ट तो आहे इलेक्ट्रिकल सर्किट्स अँड नेटवर्क्स। हा खूपच महत्वाचा सब्जेक्ट आहे, याचं मार्कांचं वेटेज सुद्धा खूप जास्त आहे। तर हा जो इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क सब्जेक्ट आहे याचा ॲब्रिव्हिएशन कोड आहे, शॉर्ट फॉर्म आहे ECN। काय आहे? ECN। बरं, सब्जेक्टचा कोड आहे 313332, हा त्या सब्जेक्टचा कोड आहे बाळांनो। बरं, तुम्ही पाहू शकता बाळांनो, या सब्जेक्टला क्रेडिट्स आहेत टोटल 4। क्रेडिट्स मीन्स त्या सब्जेक्टचं इम्पॉर्टन्स, त्या सब्जेक्टचं त्या सेमिस्टरला असलेलं वेटेज। 4 क्रेडिट्स आहेत, पेपरचं ड्युरेशन 3 तासांचं आहे, म्हणजेच फायनल एक्झाम ज्यावेळी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होईल तेव्हा 70 मार्कच्या एक्झामिनेशनचा जो टाइम आहे तो 3 आवर्सचा आहे, 3 आवर्सचं ड्युरेशन आहे। 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट होणार, त्याचा अवरेज आउट ऑफ 30 घेतला जाणार। 70 मार्कची फायनली नोव्हेंबर डिसेंबर मध्ये एक एक्झाम होईल, ते 70 मार्कची रिटर्न एक्झाम, असे टोटल 30 + 70 100 मार्क्स असणार आहे। आउट ऑफ 100 पासिंग मार्क्स आहेत, मिनिमम पासिंग मार्क 40, म्हणजे तुम्हाला जर 40 किंवा 40 अबव मार्क्स असतील तर तुम्ही त्या सब्जेक्ट मध्ये पास झालात, असं त्याचं मिनिंग होईल। पुढे या ठिकाणी प्रॅक्टिकल असेसमेंट आहे, प्रॅक्टिकल असेसमेंटला मार्क्स आहेत बाळांनो 25। आउट ऑफ 25 तुम्हाला 10 मार्क्स हवेतच, म्हणजे याला एक्सटर्नल ओरल आहे। त्यानंतर इथे 50 मार्क्सला तुम्हाला दिसतंय पहा प्रॅक्टिकल असेसमेंट, म्हणजे जे काही सबमिशन असेल तुमचं, जे काही त्या सब्जेक्ट करता मॅन्युअल असेल त्या मॅन्युअलच्या सबमिशनला तुम्हाला 50 मार्क्स आहेत। 50 आउट ऑफ 20 मार्क्स तुम्हाला पासिंगला हवेत। असा हा सब्जेक्ट किती मार्क्सला आहे मग? 100 + 25 + 50 असा 175 मार्क्सचा हा सब्जेक्ट आहे पहिला, इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क, शॉर्ट फॉर्म आहे ECN। 175 मार्क्सचा सब्जेक्ट आहे बाळांनो हा। त्यानंतर सेकंड सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन अँड ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, याला शॉर्ट फॉर्म आहे, ॲब्रिव्हिएशन कोड आहे GTD, जनरेशन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, GTD। बरं, या सब्जेक्टचा कोड आहे 313333, ठीक आहे। या सब्जेक्टला सुद्धा क्रेडिट्स बाळांनो 4 क्रेडिट्स आहेत, 3 तासांचं फायनल एक्झाम रिटर्न एक्झाम असेल बाळांनो 3 तासांची, 70 मार्कची फायनल एक्झाम, 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट, 70 मार्कची रिटर्न एक्झाम, 100 आउट ऑफ 40 मार्क्स हे मिनिमम पासिंग मार्क्स आहेत। त्यानंतर 25 मार्कची एक्सटर्नल ओरल होईल, 25 मार्कची एक्सटर्नल ओरल होईल। 25 मार्क जे आहेत नाही ते तुमच्या मॅन्युअलच्या सबमिशनला आहे, आणि इथे अजून एक 25 मार्क्स आहेत। हे 25 मार्क्स तुमच्या लेक्चरची अटेंडन्स, प्रॅक्टिकलची अटेंडन्स, थोडक्यात लर्निंग स्कीम, लर्निंग असेसमेंट या ठिकाणी असणार आहे आउट ऑफ 25। असा हा सब्जेक्ट सुद्धा 100 + 25 + 25 + 25 175 मार्कचा सब्जेक्ट आहे GTD, जनरेशन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन। ओके, 175 मार्कांचा वेटेज या सेकंड सब्जेक्टला सुद्धा, हा सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट। त्यानंतर थर्ड जो सब्जेक्ट आहे तो आहे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट। ओके, याचा ॲब्रिव्हिएशन कोड आहे EEM, सब्जेक्ट कोड आहे 313334, याचा सुद्धा क्रेडिट्स 4 आहे, म्हणजेच हे सर्व सब्जेक्ट इक्वल वेटेजचे आहेत, सगळ्यांना 175च मार्क असणार आहे, त्याचा अर्थ
म्हणजे क्रेडिट सांगतात की त्या सब्जेक्टचं वेटेज काय, त्या सब्जेक्टचं इम्पॉर्टन्स काय. क्रेडिट्स 4 आहेत. पुन्हा 3 तासांची बाळांनो फायनल रिटर्न एक्झाम होईल 70 मार्कची. 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट होतील या सब्जेक्टला. 70 मार्कची एक रिटर्न एक्झाम होईल नोव्हेंबर डिसेंबर मध्ये. आउट ऑफ 100 मिनिमम पासिंग मार्क्स असतील 40. 25 मार्कची एक्सटर्नल ओरल राहील या सब्जेक्टला सुद्धा. 25 मार्कचं सबमिशन राहील बाळांनो आणि 25 मार्कचं तुमचे प्रॅक्टिकल लेक्चरची अटेंडन्स राहील. असा हा सब्जेक्ट सुद्धा बाळांनो 100 + 25 + 25 + 25 175 मार्कचा हा सब्जेक्ट आहे बाळांनो. EEM इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट. हे 3 सब्जेक्ट झाल्यानंतर चौथा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे फंडामेंटल्स ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, शॉर्ट फॉर्म FPE, फंडामेंटल्स ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक. या सब्जेक्टचा कोड आहे 313335. 313335 सब्जेक्टचा कोड. आता याचं सुद्धा क्रेडिट्स 4च आहे. या सब्जेक्टचे क्रेडिट सुद्धा 4च आहे. मीन्स याचं सुद्धा मार्कांचं वेटेज 175 असणार. ठीक आहे. 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट होतील. 70 मार्कची फायनल एक्झाम होईल नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आणि त्यासाठी ड्युरेशन आहे 3 आवर्स. आउट ऑफ 100 40 मार्क्स हे मिनिमम पासिंग मार्क आहेत. 25 मार्कचं एक्सटर्नल ओरल असेल, प्रॅक्टिकल ओरल. 25 मार्कचं सबमिशन राहील, मॅन्युअल सबमिशन. 25 मार्कचं लर्निंग असेसमेंट म्हणजे लेक्चर आणि प्रॅक्टिकलची अटेंडन्स. असा हा सब्जेक्ट सुद्धा 175 मार्क्स आहे, हा 4th सब्जेक्ट. त्यानंतर हा 5वा जो सब्जेक्ट आहे हा सर्व ब्रांचेसला कॉमन आहे, इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. यामध्ये तुम्हाला याचा ॲब्रिव्हिएशन कोड आहे EIC. याच्यामध्ये जे इंडियन पिनल कोड आहे IPC संविधानामध्ये जे कोड्स आहेत ते सगळे कोड्स तुम्हाला या सब्जेक्ट मध्ये पाहायला भेटणार आहे. या सब्जेक्टचा जो कोड आहे तो आहे 313002. हा सब्जेक्ट सर्व ब्रांचेसला कॉमन आहे, पण या सब्जेक्टचं क्रेडिट फार कमी आहे. या सब्जेक्टला सर्वात कमी मार्क्स आहेत, म्हणजे फक्त 50 मार्क्स आहेत. म्हणजे याला फक्त सिंगल क्रेडिट आहे. याला युनिट टेस्ट नाही, या सब्जेक्टला युनिट टेस्ट नाही, फायनल रिटर्न एक्झामिनेशन नाही, एक्सटर्नल प्रॅक्टिकल ओरल नाही, सबमिशन नाही, फक्त अटेंडन्स आहे. लेक्चरच्या अटेंडन्सला याला 50 मार्क्स आहेत. आउट ऑफ 50 20 मार्क्स पाहिजे पासिंगला. असा हा सब्जेक्ट आहे EIC, इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. 50 मार्कांचा हा सब्जेक्ट आहे. त्यानंतर लास्टचा जो 6th सब्जेक्ट आहे तो आहे इलेक्ट्रिकल मटेरियल अँड वायरिंग प्रॅक्टिस. हा पण एक प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे बाळांनो. या सब्जेक्टला शॉर्ट फॉर्म मध्ये ॲब्रिव्हिएशन कोड आहे EMW, इलेक्ट्रिकल मटेरियल अँड वायरिंग प्रॅक्टिस. सब्जेक्टचा कोड आहे 313015. आता हा जो सब्जेक्ट आहे याला क्रेडिट आहे 3, परंतु बाकीच्या सब्जेक्ट पेक्षा तर याचं वेटेज कमी आहे. तर 3 क्रेडिट्स आहेत. याला रिटर्न एक्झाम नाही, 70 मार्कची रिटर्न एक्झाम नाही, युनिट टेस्ट नाही. 50 मार्कांचं प्रॅक्टिकल एक्झामिनेशन मात्र आहे. एक्सटर्नल प्रॅक्टिकल ओरल आहे 50 मार्कांची. 25 मार्कचं सबमिशन आहे. 25 मार्कचं लर्निंग असेसमेंट म्हणजेच लेक्चरची अटेंडन्स, प्रॅक्टिकलची अटेंडन्स असेल. थोडक्यात इंटरनल ओरल. मग सबमिशन 25 मार्कांचं आहे, 25 मार्कांची लर्निंग असेसमेंट आहे, 50 मार्कांची एक्सटर्नल ओरल आहे प्रॅक्टिकलची. असा हा सब्जेक्ट 50 + 25 + 25 100 मार्कचा सब्जेक्ट आहे बाळांनो. असे तुम्हाला 6 सब्जेक्ट आहेत बाळांनो या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 2nd इयर मध्ये, 3rd सेमिस्टर मध्ये. यापैकी 4 जे पेपर आहेत किंवा 4 जे सब्जेक्ट आहेत ते फर्स्ट 4 सब्जेक्ट, यांना सर्वांना वेटेज 175 आहे. आणि हे 4ही सब्जेक्ट बाळांनो जवळपास 175 मार्कांचे आहेत. जर तुम्ही सर्व यांची ऍडिशन केली तर टोटल हे सेमिस्टर आहे 850 मार्क्स. 850 मार्कांचं हे टोटल सेमिस्टर आहे. ओके. तर मला असं वाटतं की तुम्हाला आता हे संपूर्ण स्कीम कळाली असेल. अकॉर्डिंग टू स्कीम 3rd सेमिस्टरला कोणते सब्जेक्ट आहे, कोणाचा वेटेज किती आहे, कोणाला युनिट टेस्ट एक्झाम आहे, कोणाला फायनल रिटर्न एक्झाम आहे, हे सगळं काही मी तुम्हाला सांगितलं. आता प्रश्न येतो की आपल्या क्लासमध्ये कोणकोणत्या सब्जेक्टचे क्लासेस घेतले जाणार आहे. तर आपण बाळांनो इलेक्ट्रिकल सर्किट आणि नेटवर्कचे क्लासेस घेणार आहोत. इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशनचे क्लासेस, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मेजरमेंटचे क्लासेस आणि फंडामेंटल्स ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, हे जे फर्स्ट 4 सब्जेक्ट आहे यांचे आपण क्लासेस घेणार आहोत या सेमिस्टरमध्ये. तेव्हा तुम्ही नक्कीच क्लासेस जॉईन करू शकता. डेमो लेक्चर हे पहिले 6 ते 7 लेक्चर आहे डेमो लेक्चर म्हणून युट्यूबवर टाकण्यात येतील. युट्यूबची लिंक तुम्हाला शेअर केली जाईल, तिथून तुम्ही डेमो लेक्चर करू शकता.
डेमो लेक्चर केल्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला क्लास करायचेत की नाही. पण नक्कीच करून पहा. क्लास केल्यामुळे नॉलेज वाढतं बाळांनो आणि कन्सेप्ट सर्व क्लिअर होतात. त्यामुळे मार्क म्हणजे तुमचं जे मार्किंग आहे ते मार्किंग वाढण्याकरता, पर्सेंटेज वाढण्याकरता मदत होते. आणि पुढच्या सेमिस्टरचे सब्जेक्ट आहे, या सेमिस्टरच्या सब्जेक्टवरच डिपेंड आहे त्या दृष्टीने. ओके, चालेल बाळांनो. आता या प्रत्येक सब्जेक्टचा जो सिलेबस आहे, जेव्हा तो त्या सिलेबसचा लेक्चर चालू होतील, डेमो लेक्चर, तेव्हा पहिल्या लेक्चरमध्ये प्रत्येक सब्जेक्टचा सिलेबस एक्सप्लेन केला जाईल. ओके, चालेल बाळांनो. तर थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट्स.